श्री स्वामी समर्थ. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरीही माणसाची तहान भागत नाही, बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. चला, पूजा करून झालेली आहे आणि बाहेर तुळशीची वगैरे पूजा झालेली आहे. आज मी तुमच्यासोबत छान अशी सुंदर रांगोळी शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप सोपी रांगोळी आहे. ज्यांना रांगोळी काढण्याची आवड आहे त्यांच्यासाठी खूप छान उपयोगाचा व्हिडिओ आहे, कारण की खूप सुंदर आणि सिंपल रांगोळी आहे आणि सोपी पण आहे. आपण रोज देवाच्या समोर, तुळशीच्या समोर, उंबरवट्याच्या समोर रांगोळी काढतो. मग अशा सिंपल रांगोळी काढल्यानं घराला पण छान अशी शोभा येते आणि अंगण पण छान दिसतो, बरोबर का नाही? आणि रांगोळी काढणे हे आपल्या घरासाठी शुभ असते. चला तर मग आता तुपाचा दिवा लावित आहे. एक साईडला लावलेला आहे तेलाचा दिवा, त्यानंतर लावित आहे तुपाचा दिवा. आणि खरंच तुमच्या मनापासून खूप खूप आभार मानते. तुमचे खूप छान छान कमेंट येतात. कमेंट वाचून खूप छान वाटतं मला. खूप सुंदर अशी कमेंट करतात तुम्ही. चला तर मग तुपाचा दिवा लावलेला आहे आणि त्याला फुलवात नव्हती तर फुलवात लगेचच बनवून घेतलेली आहे आणि तुपाचा दिवा लावलेला आहे. आता ती समोरची जागा आहे ना, एकदम स्वच्छ करायची आहे, म्हणजे पुसून घ्यायची आहे. तशी तर पुसून घेतलेली आहे, फक्त कपड्यानं थोडी स्वच्छ करून घ्यायची आहे. कारण अगरबत्तीचा गूल, फुलाच्या पाकळ्या वगैरे पडलेल्या असतात, तेच काढून घ्यायचं आहे आणि तिथंच आपल्याला रांगोळी काढायची आहे. बघा, मी साफ करून घेतलेलं आहे आणि रांगोळी पण घेतलेली आहे. आता रांगोळी आपल्याला फक्त डॉट डॉट काढायचे आहेत, त्यानंतर रांगोळी काढायची आहे. तर एका फुलाचे 4-4 डॉट काढायचे आहेत आपल्याला. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीनं काढायचे आहे. 4-4 तुम्हाला जितकी लांब रांगोळी काढायची आहे तितकी लांब तुम्ही काढू शकता. तर मी आता जितकं देवघर आहे ना तेवढीच काढणार आहे. आणि डॉट डॉट काढल्याच्या नंतर अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच काढून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे रांगोळीची डब्बी असेल तर डब्बीने सुद्धा काढू शकता. खूप छान असे जाड जाड पडतात, पण मी हातानंच काढत आहे. हातानं सोपं जातं काढायला. तर अशा पद्धतीने एक लाईन काढून घ्यायची आहे रेषा मारून. आणि आतमध्ये तुम्हाला जो कलर आवडेल, रंग आवडेल, त्यांना असे एक गोल पाकळी करायची आहे, म्हणजे लांबट आकाराची पाकळी करायची आहे. थोडंसं मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवणार आहे कशी काढते, काय नाही. ते एकदम सिंपल आहे आणि रंग भरण्याची गरज नाही, काय नाही. ज्यावेळेस आपण पाकळी काढतो ना त्याला थोडंसं जाडसर काढायचं आहे, म्हणजे रंग भरल्यासारखं दिसतो. एकदम सिंपल आहे आणि सोपी रांगोळी आहे. बघा, मला जमली म्हणजे तुम्हाला नक्कीच जमणारच, कारण की खूपच सोपी रांगोळी आहे. कोणाकोणाला अशी रांगोळीचे व्हिडिओ आवडतात नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग ती रांगोळी काढून झालेली आहे आणि आता ते मध्ये गुलाबी मी रंग वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे रंग वापरू शकता. आता हे काढून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं त्या रंग दिलाय ना त्याला थोडासा आकार पण द्यायचा आहे. आता एक साईडला मी पावलं काढून घेत आहे देवीचे आणि एक साईडला जे आहे ना त्याला मस्त. तर बघा, एक साईडला पावलं काढलेले आहेत आणि एक साईडला मस्त स्वस्तिक काढलेलं आहे छोटंसं. तर बाहेर मी जास्त रांगोळी काढत नाही, कारण आमची जिम्मी रांगोळी ठेवत नाही. ज्या दिवशी उंबरा पूजन केला त्याच दिवशी थोडीशी रांगोळी काढत असते आणि तुळशीच्या एका साईडला रांगोळी काढत असते, बस इतकीच. कारण जिम्मी आणि शेरा असतो बाहेर बसलेले, 1 तासभरसुद्धा रांगोळी राहू देत नाहीत, सगळी रांगोळी मोडतात. तर मध्ये जे गुलाबी पाकळ्या काढलेल्या आहेत पाहू शकता, अशा पद्धतीनं गोल कळ्या काढलेल्या आहेत, लांबट कळ्या गुलाबी रंगाच्या. तर ह्या जे कळ्या आहेत ना त्याला छान असा पानाचा आकार द्यायचा आहे. एक काडी घेतलेली आहे आणि काडीच्या मदतीनं पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता तुम्हाला याला मोठी काढायची असेल तर मोठी पण काढू शकता. आणि अगदी सोपी रांगोळी आहे. आणि जे टोक आहेत ना तिथं पिवळ्या रंगाचे टिपके दिलेले आहेत. खूप सुंदर दिसत होती, खरंच सांगते, इतकी सुंदर दिसत होती ना रांगोळी ती. आणि गुलाबीच्या मध्ये सुद्धा छान असे पिवळा रंग भरलेला आहे. गुलाबी, पिवळा आणि पांढरा मस्त कॉम्बिनेशन दिसत आहे. चला तर मग आजची रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आजची आहे ही पूजा. तर पूजेच्या समोर किती सुंदर अशी रांगोळी दिसत आहे का नाही नाजूक रांगोळी? तर झालेली आहे रांगोळी काढून. तुम्हाला पण नक्की जमेल, नक्की करून बघा. केल्याने होते रे, आधी केलेची पाहिजे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, बरोबर का नाही? आपण जर मनात ठाणलं ना आपल्याला कोणी हरवू शकत नाही. तर माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. 1-2 दिवसात नक्की व्हिडिओ येणार आहे.
स्वामी समर्थ महाराजांनी माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण केली. फक्त मी 2च पारायण केले, सारामृत पारायणाचे 2च पारायण केले, तर खूप दिवसाची माझी इच्छा पूर्ण केलेली आहे. तर ती कोणती इच्छा आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. व्हिडिओ रोज पाहत जा आणि मी जशा सेवा सांगते तशा पद्धतीने तुम्ही सेवा पण करा. तुमच्या पण नक्की इच्छा पूर्ण होतात. आयुष्यात अडचणी येतात बघा, अडचणी आपल्याला मजबूत बनवतात, हारण्यासाठी येत नाहीत, बरोबर का नाही? आवडल्यास नक्की शेअर फॉलो करा. श्री